जय भीम मित्रांनो. आज आपण पुन्हा एका नव्या सिरीजमध्ये भेटत आहोत. मागील भागामध्ये आपण बुद्ध आणि मानवाचा आदर्श हा विषय पाहिला. बुद्धाचे तत्व जर माणसाच्या जीवनामध्ये आचरणात आणले तर त्याचे जीवन हे आदर्श बनू शकते. याचे सर्वात मोठे उदाहरण पाहायचे असेल तर सम्राट अशोक यांचा संपूर्ण जीवन कार्याकडे पाहावे लागेल. सम्राट अशोक यांनी धम्माचे तत्व म्हणजेच प्रज्ञा, मैत्री, करुणा आणि शील हे आपल्या आचरणात आणून त्यांनी आपले वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन बुद्धांच्या आदर्शांवर घालवले. आज आपण सम्राट अशोकांचे जीवन कार्य हे वेगवेगळ्या भागांमध्ये ऐकणार आहोत. तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण भारताच्या इतिहासातल्या एका खूप महत्वाच्या आणि म्हणायला गेले तर एका वेगळ्याच सम्राटाबद्दल बोलणार आहोत. एक असा राजा ज्याने लढाईची तलवार ठेवून दिली आणि अहिंसेचा, धम्माचा मार्ग धरला. कोण? अर्थात सम्राट अशोक. अगदी. सम्राट अशोक मौर्य वंशातले ते तिसरे सम्राट होते. तिसरे, बरोबर. त्यांचा जन्म साधारणपणे इसवी पूर्व 304च्या आसपासचा. पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचं जे आपलं पटना आहे तिथे. पटना, बिहारमध्ये. हो. त्यांची मुख्य ओळख म्हणजे त्यांचं ते विशाल साम्राज्य. आणि काय प्रचंड होतं ते साम्राज्य. म्हणजे आपल्याकडच्या माहितीनुसार दक्षिणेकडचा थोडा भाग वगळला तर जवळजवळ सगळा भारतीय उपखंड. हो, अगदी. एवढंच नाही तर आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा पण काही भाग त्यांच्या ताब्यात होता. विचार करा, एका राजाच्या अंमलाखाली एवढा मोठा, एवढा वेगवेगळा प्रदेश आणणं म्हणजे कमाल असते त्यावेळची. प्रशासकीय आणि लष्करी ताकद जबरदस्त असणार. नक्कीच. पण ह्या मोठ्या साम्राज्याचा पाया तो काही अशोकाने नाही घातला. नाही, तो घातला होता त्यांच्या आजोबांनी, चंद्रगुप्त मौर्य, संस्थापक मौर्य साम्राज्याचे. बरोबर. साधारण इसवी पूर्व 323च्या आसपास. म्हणजे जेव्हा अलेक्झांडर गेला, सिकंदर. हो, त्याच्या मृत्यूनंतर जी राजकीय परिस्थिती बदलली ना, सिंधू नदीच्या पूर्वेकडचा ग्रीक प्रभाव कमी झाला, तेव्हा चंद्रगुप्तांनी हे साम्राज्य उभं केलं. म्हणजे अशोकाला हे साम्राज्य एक प्रकारे तयार मिळालं, पण त्यामागे मोठा संघर्ष होता. ऐकलंय की चंद्रगुप्तांनी चाणक्यांच्या मदतीने, ते नंद घराणं होतं ना, हो, धननंद, त्यांचं राज्य संपवलं. अगदी. पण हे काही असं सहज नाही झालं. म्हणजे सुरुवातीला चंद्रगुप्तांना अपयश पण आलं होतं म्हणे. अच्छा. पण मग चाणक्य, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची रणनीती आणि चंद्रगुप्तांची स्वतःची महत्वाकांक्षा, यातून त्यांनी फक्त मगधच नाही तर हळूहळू करत मोठा प्रदेश जिंकला. आणि महत्वाची गोष्ट काय की त्यांनी नुसतं जिंकलं नाही तर चाणक्यांच्या अर्थशास्त्रानुसार एक चांगली प्रशासकीय यंत्रणा पण उभी केली. हो, तीच व्यवस्था पुढे अशोकाच्या पण कामी आली असणार. नक्कीच. त्याचा खूप फायदा झाला. आणि फक्त देशातल्या शत्रूंनाच नाही, बाहेरच्या शक्तींना पण तोंड दिलं त्यांनी. ते सेल्युकस निकेटरचं उदाहरण आहे बघा. अगदी बरोबर. इसवी पूर्व 305 मध्ये सेल्युकस म्हणजे तेव्हा बॅबिलॉन आणि पर्शियाचा शासक होता. त्याने प्रयत्न केला की अलेक्झांडरने जिंकलेला पण नंतर गमावलेला भारताचा प्रदेश परत मिळवायचा. पण जमलं नाही त्याला. नाही. चंद्रगुप्तांनी त्याचा चांगलाच पराभव केला. या विजयामुळे मौर्य साम्राज्याची ताकद सगळ्यांना कळाली आणि पश्चिमेकडचे काही प्रदेश पण मिळाले. पुढे जाऊन अशोकाच्या काळात हे राजनैतिक संबंध पण महत्वाचे ठरले. म्हणजे अशोक जेव्हा जन्माला आला तेव्हा मौर्य साम्राज्य फक्त मोठं नव्हतं, ते अगदी व्यवस्थित चालू होतं, प्रशासन चांगलं होतं आणि लष्कर तर खूपच शक्तिशाली होतं. बरोबर. आणि ह्या साम्राज्याचे दुसरे राजे होते अशोकाचे वडील बिंदुसार. आणि आईचं नाव होतं धर्मा. तर अशी ही कौटुंबिक पार्श्वभूमी होती सम्राट अशोकाची. आणि वारसा हक्काने मिळालेल्या त्या प्रचंड साम्राज्याची ही व्याप्ती होती. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण सम्राट अशोकाची ओळख करून घेतली, त्याचा जन्म कुठे झाला ते पाहिलं आणि त्याला वारसा म्हणून मिळालेल्या त्या विशाल शक्तिशाली मौर्य साम्राज्याची स्थापना कशी झाली, त्याचे पूर्वज विशेषतः चंद्रगुप्त मौर्य यांचं कर्तृत्व काय होतं याची एक झलक घेतली. अगदी. पण मला वाटतं खरा विचार करायला लावणारा मुद्दा तर पुढे आहे. कोणता? की ज्या साम्राज्याचा पाया इतका पराक्रमाने, इतक्या लष्करी सामर्थ्यावर घातला गेला होता, हो, त्याच साम्राज्याचा वारसदार पुढे जाऊन शांततेचा आणि धम्माचा इतका मोठा पुरस्कर्ता कसा बनला? हाच तर कळीचा मुद्दा आहे.
म्हणजे ज्याचा आजोबांनी अक्षरशः तलवारीच्या जोरावर साम्राज्य उभं केलं, तो नातू तीच तलवार म्यान करतो आणि अहिंसेबद्दल बोलतो. हे परिवर्तन, हे स्थित्यंतर कसं झालं असेल? काय वाटतं? नक्कीच. त्याच्या लहानपणी असं काय घडलं असेल किंवा त्याच्या स्वभावात असं काय होतं की तो या मार्गाकडे वळला? हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि खरं सांगायचं तर याच प्रश्नांचा मागोवा आपण आपल्या पुढच्या भागात घेऊया. म्हणजे अशोकाचं बालपण कसं होतं? हो, त्याचं बालपण, त्याचे सुरुवातीचे स्वभाव गुणधर्म काय होते आणि कदाचित अशा काही गोष्टी ज्याने त्याच्या भविष्यातल्या या मोठ्या बदलाची बीजं पेरली गेली असतील, त्यावर बोलूया.